जय हिंद. तर बघा, आपला जो इतिहासाची सिरीज आपल्याला चालू करायची होती, त्याच्यामध्ये आपला सर्वात प्रथम टॉपिक राहणार आहे इतिहासाची ओळख. आणि त्याच्यासोबतच जो थोडासा पोर्शन आपला आज होईल तो आपण कव्हर करूया. तर बघा, मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो विक्ट्री जी की अकॅडमी या आपल्या यूट्यूब पेजवरती. तर बघा, जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सर्वात आपल्याला म्हणता येईल मोठा विषय असेल किंवा त्याच्यामध्ये सर्वात जास्त मेहनत विद्यार्थ्यांना करावी लागते, असा हा इतिहास हा आपल्याला आजपासून अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः आपण जे इतिहासाचे वर्गीकरण आहे हे सर्वप्रथम बघणार आहोत. तर बघा, इतिहास बघत असताना आपल्याला सर्वात प्रथम माहीत असायला हवं की इतिहास लिहिण्याला सुरुवात कोणी केली. तर हा इतिहास जो आहे, हा इतिहास लिहिण्याला सुरुवात आपल्याला म्हणता येईल की जे हेरोडोटस होते यांनी केली. हेरोडोटस यांनी इतिहास लिहिण्याला सुरुवात कशी केली, तर बघा, हेरोडोटस हे जे आहेत हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतील. हे युनानचे जे आपल्याला म्हणता येईल एक मोठे व्यक्ती होऊन गेले. तर यांनी जे आहे जवळपास 80 ते 90 पानांचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ज्या काही मागील काळामध्ये झालेल्या घटना आहेत ह्या त्यांनी लिहिल्या, व त्याच्यावरूनच जे आहे ह्या सर्वात प्रथम जो आहे इतिहास लिहिला गेला. तर बघा, पहिला पॉइंट काय आहे, इतिहासाचे जनक कोण? हेरोडोटस. यांचं पुस्तक जे आहे ते इंडिका. आणि हे कुठचे होते? हे होते युनानचे. तदनंतर आपल्याला बघायला मिळेल की आपण इतिहासाचे विभाजन कशा प्रकारे करत असतो. तर बघा, इतिहासाचे विभाजन करत असताना आपण प्रामुख्याने इतिहासाचे जे आहे हे 3 पार्ट करत असतो. त्याच्यामध्ये बघा, सर्वात प्रथम पहिला काय येतो, तर सर्वात पहिला येतो प्रागैतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळाचे वैशिष्ट्य काय, तर प्रागैतिहासिक काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जो आगीचा शोध असेल किंवा बऱ्याच प्रकारचे शोध आणि मानवाचा आपल्याला म्हणता येईल की जी मानवाने टेक्नॉलॉजीकडे वळायला सुरुवात जी केलेली आहे किंवा आधुनिकीकरणाकडे वळायला सुरुवात केलेली आहे, ते आपल्याला या काळापासून बघायला मिळते. तर बघा, या प्रागैतिहासिक काळाचे आपल्याकडे कुठलेही लिखित साक्ष जे आहेत हे आढळून येत नाहीत. लिखित साक्ष नाही. तदनंतर दुसरा कोणता आहे, तर दुसरा आहे आद्य ऐतिहासिक काळ. आद्य ऐतिहासिक काळ. तदनंतर बघा, आद्य ऐतिहासिक काळामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर आद्य ऐतिहासिक काळ आहे. या आद्य ऐतिहासिक काळामध्ये आपल्याला साक्ष जे आहेत हे बघायला मिळाले, पण ते साक्ष काय झालं, आपल्याला वाचता आले नाही. साक्ष वाचता आले नाही. तर याच्यामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो, याच्यामध्ये बघा, जी भारतात होऊन गेलेली सर्वात जुनी सभ्यता आपण जिला म्हणतो ती हडप्पा सभ्यता, जिलाच आपण हडप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो, जिलाच आपण काय म्हणतो, सिंधू सभ्यता म्हणतो, किंवा तिलाच आपण सिंधू घाटी सभ्यता सुद्धा म्हणतो. ती सभ्यता आहे, त्या सभ्यतेची भाषा आपल्याला बघायला मिळेल की आजपर्यंतही जो इतिहासकार असतील किंवा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असेल, यांना ती अजून डिकोड करता आलेली नाही. त्यानंतर तिसरा पार्ट बघा, तिसरा काय आहे, तर तिसरा आहे ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळामध्ये काय आहे, तर ऐतिहासिक काळाचे 3 टप्पे पडतात. एक, साक्ष आहेत आणि वाचता सुद्धा आले.
तदनंतर बघा दुसरं काय आहे, प्रवाशांचे वर्णन असेल. आणि तिसरं काय, भारतात झालेले जे राजाराजांमध्ये झालेले पत्रव्यवहार आहेत ते असतील. हे जे आहेत अशा प्रकारे आपण इतिहासाचे काय करतो, 3 पार्ट करतो. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो पार्ट आहे तो आहे प्रागैतिहासिक काळ. तो आपल्याला सर्वात प्रथम जाणून घ्यायचा आहे. तर बघा, प्रागैतिहासिक काळ जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर प्रागैतिहासिक काळ जे आहे या प्रागैतिहासिक काळाचे आपण काय करत असतो, याचे सुद्धा जे आहे हे 3 टप्प्यांमध्ये विभाजन करत असतो. तर याचे 3 टप्प्यामध्ये कुठले विभाजन करतो आपण बघा, त्याच्यामध्ये याचा पहिला टप्पा आहे तो काय येतो, पुरापाषाण काळ, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, जुना पाषाण काळ सुद्धा म्हणतो. तर बघा, आता या पुरापाषाण काळाचा जो टाइम आहे, हा टाइम जो आपण ग्राह्य धरतो तो काय आहे, हा इकडे जर बघायचं झालं तर याची सुरुवात जी आहे हे अजून अज्ञात आहे, सुरुवात अज्ञात आहे. आणि याचा जो टाइम धरतो आपण काय धरतो, 10,000 BC पर्यंत. तर बघा, हा असा जो टाइम पिरियड आपण याचा बघत आहे, याच्यामध्ये काय आहे आपल्याला बघायला मिळेल की जो पुरापाषाण काळ आहे याच्यामध्येच काय लागला, तर याच्यामध्येच आगीचा शोध लागला. तदनंतर दुसरा काय आहे, दुसरा आहे मध्यपाषाण काळ. आता मध्यपाषाण काळ कुठपर्यंत ग्राह्य धरतो आपण बघा, 10,000 BC ते हा आपण ग्राह्य धरतो 7,000 पर्यंत. तर बघा, हा जो मी तुम्हाला डाटा प्रोव्हाइड करत आहे, हा डाटा कुठल्या बुकमधला आहे, हा आपल्याला बघायला मिळेल जे NCERTचे ऑफिशियल बुक येतात त्याच्यामध्ये हा डाटा आहे. हा जो 7 आहे हा तुम्ही 4 करून घ्या, 4,000 BC पर्यंत. तदनंतर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की पशुपालनाला सुरुवात जी आहे ही मध्यपाषाण काळामध्ये झाली. पशुपालनाला सुरुवात. तदनंतर बघा, तदनंतर आपल्याला बघायला मिळेल जो याचा तिसरा टप्पा पडतो तो म्हणजे काय, तो म्हणजे नवा पाषाण काळ. तर बघा, आता या काळाचे वैशिष्ट्य काय, तर याचा टाइम पिरियड आपण 4,000 BC ते जो आहे हा आपण 2500 BC ग्राह्य धरतो. आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की याच काळामध्ये जे आहे हे शेतीची सुरुवात झाली. शेतीची सुरुवात. तर हे बघा, हे काय झाले, हे प्रागैतिहासिक काळाचे 3 टप्पे झाले. आता याच्यामध्ये एक टप्पा असा येतो की त्याला आपण काय म्हणतो, ताम्रपाषाण काळ म्हणतो. तर ताम्रपाषाण काळ जो आहे हा प्रागैतिहासिक काळ आणि आद्यऐतिहासिक काळ यांचा जो ओव्हरलॅप झालेला टाइम आहे हा त्याच्यामध्ये येतो. तो आपल्याला काय आहे सेपरेटली बघावा लागेल. तर बघा, आता पुढचा काय आपला आद्यऐतिहासिक काळ. तर बघा, आद्यऐतिहासिक काळ जो आहे हा आपल्याला बघायचा आहे. आद्यऐतिहासिक काळामध्ये काय आहे, तर आद्यऐतिहासिक काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल सिंधू घाटी सभ्यता असेल. बघा,
आद्य ऐतिहासिक काळ. याच्यामध्ये काय येतं सर्वात प्रथम, याच्यामध्ये येतो पहिलं हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती, या हडप्पा संस्कृतीचा टाइम पिरियड आपण काय ग्राह्य धरतो, तर बघा 2500 BC ते 1750 BC जो आहे हा ग्राह्य धरतो. तदनंतर आपल्याला बघायला मिळेल की जो पुढचा पार्ट आहे आपला, याच्यामध्येच जो दुसरा येतो तो म्हणजे आपला वैदिक सभ्यता किंवा वैदिक काळ. आता या वैदिक काळाचे सुद्धा काय होतात, 2 प्रकार पडतात. ते बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल सर्वात पहिला जो पार्ट पडतो वैदिक काळाचा तो म्हणजे ऋग्वैदिक. ऋग्वैदिक काळ. ऋग्वैदिक काळ आपण काय ग्राह्य धरतो, ऋग्वैदिक काळ आपल्याला बघायला मिळेल 1500 ते 1000 BC जो आहे आपण ग्राह्य धरतो. तदनंतर काय आहे उत्तर वैदिक काळ. उत्तर वैदिक काळ आहे. उत्तर वैदिक काळ आपण काय ग्राह्य धरतो, तर उत्तर वैदिक काळ 1000 BC ते आपण 700 पर्यंत ग्राह्य धरतो. तदनंतर काय आहे, तदनंतर ऐतिहासिक काळ. तर बघा ऐतिहासिक काळामध्ये काय येतं, तर ऐतिहासिक काळामध्ये प्रामुख्याने भारताच्या आपल्याला म्हणता येईल मध्यकालीन काळामध्ये जो आपण मध्यकालीन इतिहास अभ्यासतो त्याच्यामध्ये झालेल्या घटना व तदनंतर आपल्याला बघायला मिळेल की ज्या आधुनिक भारतामध्ये झालेल्या सर्व घटना आहेत त्या आपण ग्राह्य धरतो. तर बघा जो आहे तो तिसरा आपला ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ, ऐतिहासिक काळाचा टाइम आपण काय ग्राह्य धरतो, तर त्याच्यामध्ये बघा ऐतिहासिक काळामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर याच्यामध्ये पहिला काय पडतो, तर पहिला पार्ट पडतो मध्यकाळातील भारत. मध्यकाळातील भारत हा टाइम काय आहे, हा टाइम आपण 1712 ते 1712 AD एनाटॉमी ते 1707 इसवी सन पूर्वमध्ये आपण ग्राह्य धरतो. तर बघा 1707 काय आहे, तर औरंगजेबाचा मृत्यूवर्ष आहे आणि 1712 म्हणजेच भारतावरती झालेलं पहिलं जे परकीय आक्रमण आहे ते आहे. तदनंतर बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट येतो तो काय येतो, आधुनिक इतिहास भारताचा. आधुनिक भारत कुठून पासून, तर या 1707 ते आपल्याला बघायला मिळेल की कोणी जे आहे 1947 पर्यंत ग्राह्य धरतो. पण ज्या काही हिस्टॉरिकल घटना आहेत जसे की 1991ची LPG जी धोरण आहे, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन हे जे धोरण आहे हे सुद्धा आता इतिहासामध्येच येतं. 1999ची युद्ध असेल ते सुद्धा इतिहासामध्ये येतं. 71ची युद्ध असेल ते सुद्धा काय येतं, इतिहासामध्ये येतं. तर बघायचं झालं तर काल जी घटना घडून गेलेली आहे ते सुद्धा इतिहासामध्ये येते. म्हणून ते जे आहे हे आपण आत्तापर्यंत जे आहे ते ग्राह्य धरत असतो व त्याची कुठलीही तारीख अजून वेल डिफाईन नाही आहे. तदनंतर बघा आपल्याला जो आहे आता प्रागैतिहासिक काळ, याच्यातील पुरापाषाण काळ जो आहे हा सविस्तर अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये कुठकुठल्या बाबी आहेत, त्याच्यामध्ये कुठकुठल्या बाबींचा जो आपल्याला म्हणता येईल जास्त करून वाव आहे हे आपल्याला बघावं लागेल. तर बघा पहिलं काय आहे, आपलं मेन हेडिंग काय राहणार आहे, तर मेन हेडिंग राहणार आहे प्रागैतिहासिक काळ. त्याच्यामध्ये सब हेडिंग राहणार आहे पुरापाषाण काळ. तर बघा काय आहे
प्रागैतिहासिक काळ, प्रागैतिहासिक काळ आणि त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ए आहे पुरापाषाण काळ. याचा टाइम पिरियड मी तुम्हाला सांगितला होता, अज्ञात ते 10,000 BC. तर बघा, तर हे जे आहे हा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर सर्वात प्रथम आता सर्वांना प्रश्न पडतो की सर हे जे साईट्स आहेत किंवा ही जी टाईमलाईन आहे हे कशावरून डिफाईन होते. तर बघा, हे टाईमलाईन जे डिफाईन होत असते ही एक जी आपल्याला म्हणता येईल एक प्रोसेस असते सायन्सची, ती म्हणजे आपल्याला बघायला मिळेल C4 किंवा तिलाच आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग म्हणतो. त्या प्रोसेसमुळे सापडलेले अवशेष यांनी त्यांच्यातून सोडलेला कार्बन 12 हा जो कार्बन 12चं जे जेवढ्या प्रमाणात उत्सर्जन झालेले असेल त्या प्रमाणावरती आपल्याला जो आहे याचा टाइम पिरियड बघायला मिळतो. तसंच बघायचं झालं तर C4 मध्ये काय असतं, जर कार्बन 12 जो आहे C12 जो आहे हा जर 50% जर त्या अवशेषांनी जर सोडून दिलेला असेल तर त्याचा टाइम पिरियड आपण जो आहे हा 5,000 पर्यंत कन्सिडर करतो. जर तोच 25% जर सोडून दिलेला असेल तर तो आपण किती करतो, 2,500 पर्यंत. आणि जर त्याच्यामधून कार्बन 12 हा नाहीसाच झालेला असेल तर तो आपण टाइम पिरियड जो आहे 10,000 किंवा 10,000 पेक्षाही अधिक जो आहे हा आपण ग्राह्य धरतो. तर बघा, ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा. C4 जी आहे या C4 प्रोसेसमुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचे वय ज्याच्यामध्ये कार्बन 12 हा कंपाऊंड प्रेझेंट असतो त्या वस्तूची किंवा त्या मानव अस्थिपंजराची आपल्याला जे अवशेषांची आपल्याला म्हणता येईल वय किंवा ते किती वर्ष जुने आहेत हे कळतं. तर नंतर बघा, याच्यामध्ये बघायचं आपल्याला पुरापाषाण काळ. पुरापाषाण काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल याचा अभ्यास आपल्याला म्हणता येईल किंवा याचा जो म्हणता येईल या साईट्सचा शोध कोणी लावला. तर बघा, हे जे आहेत याचा साईट्सचा शोध आपल्याला बघायला मिळेल 1863 मध्ये रॉबर्ट बुश हा जो एक इंग्रज अधिकारी होता याने लावला. रॉबर्ट बुश याने लावला. आता या काळातील काही वैशिष्ट्य जाणून घ्या. तर वैशिष्ट्य बघा, या काळातील वैशिष्ट्य काय आहे, तर या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की शिकारीचे ज्ञान जे आहे हे एवढे नव्हते. तर बघा, शिकारीचे ज्ञान नव्हते. शिकारीचे ज्ञान नव्हते म्हणजे काय, तर बघा, शिकारीचे ज्ञान नव्हते म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की कसं होतं, त्या काळातील जो सजीव होता किंवा मानव होता तो काय करायचा, असा कुठलाही एक कसा गोटा घ्यायचा आणि कुठल्याही प्राण्यामागं पळत निघायचा. आता तो जर वाघामागं पळत निघाला तर तुम्हीच विचार करा, वाघ त्याला सोडणार आहे का? तो जर हत्तीकडे गोटा घेऊन पळत निघाला तो हत्ती त्याला पायानेच उचलून टाकणार आहे. तर अशा प्रकारची जी आहे हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर काय आहे, त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल दगडाचा उपयोग. दगडाचा उपयोग. त्यानंतर काय आहे, आगीचा शोध. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की दगडाचा उपयोग म्हणजे काय. दगडाची आपण जे आपल्याला इयत्ता 4थीच्या 5वी 6वीच्या बुकमध्ये बघायला मिळतं की जे दगडाचे हत्यार आहेत ते तयार करून जे मानवाचे हत्यारांचे अवशेष दाखवले जातात ते कशाचे होते, दगडाचे होते. आणि ते कुठल्या काळामधले होते, ते याच काळामधले होते. तर बघा, याच्यामध्ये काय होतं, कच्चे मांस खात असत. तदनंतर काय आहे, तदनंतर आपल्याला बघायला मिळेल
की या काळामध्ये जीवन कसं होतं, जीवन अस्थिर होतं. जीवन कसं होतं, जीवन अस्थिर होतं. म्हणजे कसं, तर बघा एका ठिकाणी आता आपलं जीवन कसं आहे, स्थिर आहे. जर अकोल्याला जर बघायचं झालं, तर कोणी जर अकोल्याचा असेल, त्याचं घर अकोल्याला आहे, तो अकोल्याला स्थिर झालेला आहे. त्याचं सर्व लाईफ इथं आहे. त्याचा बिझनेस असेल किंवा तो कुठल्या जॉबवरती असेल किंवा कुठल्या प्रकारचं काम करत असेल, त्याचा इन्कम सोर्स इथं असल्यामुळे तो काय झाला, इथं स्थायी झाला. अशाच प्रकारे कोणी दिल्लीमध्ये असेल, कोणी मुंबईमध्ये असेल किंवा कोणी इतर ठिकाणी असेल, कोणी परदेशात गेलेलं असेल. तशाच प्रकारे या लोकांचं काय होतं, इथं जीवन स्थिर नव्हतं. इथं काय होती, कुठलीही जे धनसंपत्ती म्हणा किंवा पैसा जमा करून ठेवण्याची जी पद्धत आहे ती नव्हती, किंवा शेतीची जे एवढे ज्ञान नव्हते. प्राणी वागवण्याचे किंवा पाळण्याचे जे ज्ञान होते हे सुद्धा नव्हते. तर काय होतं, शिकार केली, आज इथं खाल्लेलं आहे, इथं खाल्लं, 2-3 दिवस राहिले, इथं 2-3 महिने राहिलं, तर नंतर कुठं दुसऱ्या ठिकाणी जायचं. हे अशा प्रकारचे जे आहे हे आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतं. आता या काळातील झालेली सर्वात महत्त्वाची घटना जी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा, चित्रकलेचे ज्ञान. बघा, चित्रकलेचे ज्ञान म्हणजे काय, तर ह्या लोकांना आपल्याला म्हणता येईल की चित्र काढण्याची आवड होती. यांनी गुहांमध्ये चित्र काढून ठेवलेली आहेत. तर बघा, याचा आता तुम्ही म्हणसाल, सर काही सांगता काय, येले रायना समजेनी आता चित्रकला समजत असेल काय. तर यांना चित्रकला समजत होती. याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर भीमबेटकाची जी गुहा आहे, हे जे आहेत ह्या याच काळातील आहेत. तर बघा, त्या भीमबेटकांच्या गुहा ज्या आहेत यांचा शोध आपल्याला बघायला मिळेल 1957ला लागलेला आहे. पण ते गुहा ज्यावेळेस त्याची जे तिथं सापडलेलं अस्थिपंजरांची जर आपण बघितलं, तर त्यांची जर सिफर प्रोसेस केल्यामुळे कळालं की तो जो काळ आहे तो इथंच येऊन मॅच होत आहे. तर याचं तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. भीमबेटका. तर हे भीमबेटका कुठं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. हे भीमबेटका भोपाळजवळ आहे. कोणी जर भोपाळकडे गेलं तर हे अवश्य बघा. खूप जुनी गोष्ट जी आहे हे इतिहासातली आपल्याला बघायला मिळतं. याचा शोध कधी लागला, 1957. याचा शोध लागला म्हणजे काय, तिथं उत्खनन झालं किंवा ह्या वर्षाच्या आधी कोणाला माहीत नव्हतं की भीमबेटकाच्या गुफामध्ये काय आहे, किंवा तिथे कोणी गेलेलं नव्हतं. बट ज्यावेळेस गेलं त्यावेळी तिथं जे आहे आपल्याला बघायला मिळेल, तिथं अजून ते चांगल्या प्रकारे बघितलं गेलं व ते कळलं. त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यात आली होती. आपल्याला कळलं की ते कधीचं आहे, ते या पुरापाषाण काळातलं आहे. तर बघा, तर नंतर काय आहे, आता आपला मध्यपाषाण काळ. तर बघा, मध्यपाषाण काळाचा टाइम पिरियड जर मी तुम्हाला सांगितला होता, 10,000 ते 4,000 BC. 4,000 BC. तर बघा, आता या काळामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर आपल्याला बघायला मिळेल की धनुष्यबाणाचा उपयोग हे या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. की मानवांनी सर्वात पहिलं जे शस्त्र असेल किंवा ज्या शस्त्राची उत्पत्ती केली असेल, कुऱ्हाडीनंतर, त्या दगडांच्या कुऱ्हाडीनंतर आपल्याला काय बघायला मिळतं, धनुष्यबाण बघायला मिळतो. आता धनुष्यबाण कशा प्रकारे होता, तर धनुष्यबाणाचा उपयोग काय, या धनुष्यबाणाचा उपयोग ऑब्व्हियसली कशासाठी होत असे, शिकारीसाठी होत असे. आता शिकारीसाठी उपयोग होत आहे, तर काय झालं, शिकारीचे ज्ञान, जे अल्पज्ञान आपण आधीच्या पुरापाषाण काळामध्येच म्हणजेच पाषाण काळामध्ये बघितलं, आता ते काय झालं, ते शिकारीचं ज्ञान जे आहे ते मानवाला अवगत झालं. बघा काय, धनुष्यबाणाचा उपयोग
तदनंतर काय, शिकारीचे पूर्ण ज्ञान. आता याच्यामध्ये काय बघायला मिळेल, पशुपालनाचे साक्ष. तर बघा, पशुपालन करण्यास सुद्धा काय झाली, सुरुवात झाली. पशुपालन, आता तुम्ही म्हणाल सर पशुपालन हे कुठे झालं, तर पशुपालनाचे साक्ष बघा, आपल्याला पशुपालनाचे साक्ष बघायला मिळतील आदमगड. हे आदमगड कुठं आहे, हे आदमगड MP मध्ये आहे. तदनंतर दुसरं बघा, दुसरं काय आहे, दुसरं बागोर राजस्थान आहे. इथं सुद्धा पशुपालनाचे साक्ष जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. बागोर राजस्थान हे जे आहेत. आता या काळामध्ये आपल्याला पुढची महत्वाची घटना काय बघायची आहे, की या काळामध्ये मातीच्या भांड्यांचा उपयोग जो आहे हा सुरू झाला. मातीच्या भांड्यांचा उपयोग. तदनंतर बघा, आता याच काळामध्ये आपल्याला एक अजून महत्वाची घटना बघायला मिळते, ते म्हणजे काय, मनुष्यांना जी आपण जे गाडतो, मृत्यूनंतर गाडतो, ते थडगे उभारण्यास सुरुवात. तर बघा, आपल्याला सर्वात प्रथम जर कोणी जर इकडं बेळगाव साईडला गेलेलं असेल, बेळगाव, कर्नाटक बेळगाव साईडला जर गेलेलं असेल, तर आपल्याला तिकडं बघायला मिळेल की तिकडं काय आहे, तिकडे आपल्याला रस्त्यामध्ये जर तुम्ही जर बाय रोड ट्रॅव्हल केलेलं असेल तिकडं, तर तुम्हाला दिसेल की अशा प्रकारे जे आहेत हे काही थडगे तिथं उभारलेले असतात. हे काय लागलेले असतात, हे असे गोटे लागलेले असतात. या गोट्यांच्या मागची कहाणी काय माहिती आहे का तुम्हाला, याच्या मधोमध आपल्याला काय बघायला मिळतं, की एक कबर बघायला मिळते. ती कबर आपल्याला कशी बघायला मिळते, ती वेल सोफिस्टिकेटेड बघायला मिळते. त्या कबरमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जवळपास जर जास्तच मोठं असेल थडगं, तर त्या थडग्यामध्ये आपल्याला कुठली पूर्ण फॅमिली बघायला मिळते, जसे की 4-5 जण असतील, 3-4 जण असतील, अशा प्रकारे. नाहीतर जर छोटं असलं तर त्याच्यामध्ये 1-2 जण सुद्धा बघायला मिळतात. हे थडगे, किंवा तुम्हाला जर आता जर अशा प्रकारची जर रचना बघायला मिळाली कुठे, तर तुम्ही लक्षात घ्या, या 2-3 प्रकारच्या रचना आहेत. काही अशा प्रकारची असेल, काही जर अशा प्रकारचा स्तंभ जर तुम्हाला कुठं जंगलामध्ये किंवा कुठं दिसला, किंवा अशाच प्रकारची जर गोट्यांची जर रचना बघायची झाली, तर अशा प्रकारे याच्या मधात काय असायचं, थडगं, याच्या खाली काय असायचं, थडगं. तर हे जे आहे हे लक्षात ठेवत चला. ह्या कशाच्या आहेत, ह्या जर तुम्हाला रचना बघायला मिळाल्या, तर या मध्यपाषाण काळातील काय आहेत, रचना आहेत. आणि ह्या तुम्ही जर बेळगाव साईडला राहत असाल, तर तुम्हाला त्या भागामध्ये ह्या ज्या रचना आहेत ह्या बघायला मिळतात. तदनंतर बघा काय आहे, मानवाचा मृतदेह लाढण्याची सुरुवात. आता एक तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचे झाले तर काय, तर बघा, याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर दमदमा हे कुठं आहे, हे दमदमा आपल्याला बघायला मिळेल UP मध्ये आहे. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये 3 जे आहेत मानवांचे मृतदेह आपल्याला बघायला मिळतात. तदनंतर काय आहे, तदनंतर महदहा आहे. महदहा ही आपल्याला UP मध्येच बघायला मिळतं. त्याच्यामध्ये काय आहे, प्रगल समाधी आहे, म्हणजे जे आपण जे ध्यान व्यवस्थेमध्ये म्हणतो ती समाधी आपल्याला हे महदहा UP मध्येच बघायला मिळते. तदनंतर बघा, हा झाला आपला मध्यपाषाण काळ. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नवपाषाण काळ. तर बघा, तिसरं
नवपाषाण काळ. नवपाषाण काळाचा टाइम पिरियड मी तुम्हाला सांगितलेला होता 4000 ते 2500 BC. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, सर्वात प्रथम मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की कृषीचे साक्ष. तर बघा कृषीचे साक्ष आपल्याला इथं बघायला मिळतात, या काळात बघायला मिळतात. आता याचं जर एक्झाम्पल सांगितलं तर चालेल, किंवा जी साईट शोधल्या गेलेली आहे ती सांगायची झाली तर मेहरगड, पाकिस्तान. मेहरगड, पाकिस्तान. तर बघा आता सर्वात प्रथम जे मानवाने आपल्याला बघायला मिळेल घेतलेलं पीक म्हणजे कुठलं, तर ते म्हणजे आपण ज्याला सातू म्हणतो ते. हिंदीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, जो म्हणतो ते. इंग्लिशमध्ये ज्याला आपण काय म्हणतो, बार्ले म्हणतो. आणि जर सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं तर हार्डियम वल्गोर जे आपण ज्याला म्हणतो ते या काळामध्ये जे पीक आहे सर्वात प्रथम घेतल्या गेलं. काय आहे हे प्रथम पीक आहे. त्यानंतर काय आहे तर बघा या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल पूजा अर्चना करण्यास सुरुवात झाली. कारण की या काळामध्ये आपल्याला जर साक्ष बघायचे झाले तर या काळामध्ये आपल्याला मूर्त्यांचे साक्ष जे आहेत ते बघायला मिळतात. छोट्या दगडांपासून जे तयार झालेल्या मूर्ती आहेत ह्या आपल्याला बघायला मिळतात. पूजा करण्यास सुरुवात. आता नंतर काय आहे तर बघा चाकाचा शोध. चाकाचा शोध लागला. आता बघा मी तुम्हाला सांगितलेल्या या सर्व माहितीपैकी आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की तुम्ही जर बघायला गेले तर तो पाषाण काळ आहे, याच्यामध्ये माणसाचं जीवन कसं होतं, अस्थिर होतं. तदनंतर मध्यपाषाण काळामध्ये येता येता काय झालं, मानवाला शिकारीचे ज्ञान झाले, मानव पाळीव प्राणी ठेवायला सुरुवात झाला. आणि तदनंतर आता जो नवपाषाण काळ आहे याच्यामध्ये येता येता काय झालं, याच्यामध्ये आपल्याला शेती करायला सुरुवात बघायला मिळाली. त्याचं मी तुम्हाला जी एक्झाम्पल आहे हे सांगितलेलं आहे मेहरगड, पाकिस्तान. आणि तदनंतर काय आहे सातूचं जे पीक आहे हे सर्वात प्रथम घेतलं गेलं, त्याला आपण इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये जेव म्हणतो, इंग्लिशमध्ये बार्ले म्हणतो, आणि सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर कार्डियम वल्गोर म्हणतो. त्यानंतर बघा पूजा करण्यास सुरुवात म्हणजे या काळामध्ये काय झालं की दगडांच्या मूर्त्या बनवण्यास काय झाली सुरुवात झाली. त्यानंतर काय झालं चाकाचा शोध लागला. आता तुम्हाला बघायला मिळेल की याच्यामध्ये काय होत आहे, हे मानव जे आहेत हे आता मानवाचा जो राहणीमानाचा ग्राफ आहे हा असा वर जातोय. आता ज्या वेळेस आपण ताम्रपाषाण काळ आणि सिंधू सभ्यता, जिलाच आपण हडप्पा सभ्यता सुद्धा म्हणतो, ते सुरू करू त्यावेळेस तुम्हाला कळेल की ज्यावेळेस सिंधू सभ्यता होती ती आजच्या काळात आपण जसं राहत आहे त्याच्यापेक्षाही त्यांचं जीवन जे आहे हे वेल सोफिस्टिकेटेड होतं. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.